डिलिव्हरीसाठी जाताना आहे ना आईच्या या सगळ्या गोष्टी हॉस्पिटल बॅगमध्ये असल्याच पाहिजे. कोणत्या कोणत्या ते सांगते, पण पहिल्यांदा सांगते तुम्हाला की आहे ना 7व्या-8व्या महिन्यामध्येच तुमची हॉस्पिटलची बॅग आहे ना रेडी करून ठेवा, कारण की कधी पण इमर्जन्सी हॉस्पिटलला जावं लागतं. पहिल्यांदा ना हॉस्पिटलचे जे काही फाईल्स आहेत, कागदपत्र आहेत, ते सगळे ना तुमच्या बॅगमध्ये ठेवून द्या. त्याच्यानंतर ना मॅटर्निटी गाऊन घ्या, मी जो की झिपलेस घेतलेले आहे. तुमच्याकडे जर चैन असतील ना तर चैनचे 1-2 गाऊन सोबत ठेवा. त्याच्यानंतर सॉक्स घ्या, रुमाल घ्या, कारण की डिलिव्हरी झाल्यानंतर खूप जास्त स्वेटिंग येतं, त्यासाठीच ना सोबत 1-2 पेअर रुमाल जे ठेवा. त्याच्यानंतर गरम पाणी की म्हणजेच कोमट पाणी पिण्यासाठी ना एखादी बॉटल ठेवा. 2-3 फिडिंग कुर्तीज ठेवा. आणि सगळ्यात मेन आपली प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठीच म्हणजेच ब्रेस्ट फिडिंग करण्यासाठी ना एखादा स्टोल किंवा ना एखादा स्कार्फ किंवा फिडिंग स्कार्फ जरी असेल तरी सुद्धा चालेल. आणि एक पाऊच घेऊन जा, त्याच्यामध्ये सगळ्या आवश्यक वस्तू घेऊन जा, जसं की ना कंगवा झालं किंवा ब्रश झालं, पेस्ट, त्याच्यानंतर वेट वाईप्स, क्लचर आणि ना थोडेसे रबर बँड वगैरे. त्याच्यानंतर तुमच्याकडे सांगते सॅनिटरी पॅड असले पाहिजे. त्याच्यानंतर इनर वगैरे असले पाहिजे. मॅटर्निटी ना ची पिलो पण असली पाहिजे. आणि घरी वेलकम करण्यासाठी, बेबीचं वेलकम करण्यासाठी तुमच्याकडे एक छान असं 1 पीस पण असला पाहिजे. माझ्या तर या सगळ्या गोष्टी बॅकपॅक झालेल्या आहेत. तुमच्या झाल्यात का नाही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ कामाचा आहे, सो सेव्ह करायला विसरू नका. बाय.